महाराजांचा जो राज्याभिषेक झाला तो मुख्य 3 टप्प्यामध्ये झाला. पहिला टप्पा होता राजाभिषेक, दुसरा होता सिंहासनारोहण आणि तिसरा होतं राजदर्शन. तर आता जो राजाभिषेक विधी होता त्या विधीसाठी सर्वप्रथम महाराजांनी गणेश पूजन केलं. त्यानंतर महाराजांचा जिथे अभिषेक होणार होता त्या मंडपाची पहिल्यांदा पूजा करण्यात आली. त्या मंडपाच्या 4 दिशांना 4 कुंभ ठेवण्यात आले. एका दिशेला सोन्याचे कुंभ, एका दिशेला चांदीची कुंभ, एका दिशेला तांब्याचे कुंभ आणि एका दिशेला मातीचे कुंभ ठेवण्यात आले. त्या 4 कुंभामध्ये प्रत्येकी एका कुंभात तूप, एका कुंभात दही, एका कुंभात सप्त नद्यांचं पाणी आणि एका कुंभात दूध ठेवण्यात आलं. एक जो सुवर्ण कुंभ होता त्यातल्या एका कुंभात सप्त नद्यांच्या पाण्याऐवजी मध भरलेलं. ह्या कुंभातल्या द्रव्यांनी महाराजांचा अभिषेक झाला. त्यानंतर महाराजांना सुगंधी उठणं, सुगंधी तेल लावण्यात आलं, चूर्ण लावण्यात आले. त्यानंतर महाराजांनी स्नान केलं. शुभ्र वस्त्र परिधान केल्यानंतर महाराजांचा पुन्हा एकदा पंचामृताने अभिषेक झाला. त्या अभिषेकानंतर महाराज प्रति इंद्र झाले. त्यानंतर महाराजांनी पुन्हा एकदा स्नान केलं. महाराजांनी मग राजवस्त्र परिधान केली, सुवर्ण अलंकार महाराजांनी घातले, की आपल्या ढाल तलवारीची आणि धनुष्यबाणाची पूजा केली